नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्का जाम। रेल्वे प्रकल्पाचा मूळ आराखडा बदलून इतर मार्गाने नेण्यास विरोध। बाळासाहेब थोरात, राजाभाऊ वाजे, सत्यजित तांबे आंदोलनात सहभागी होणार। क्रांती दिनाचं औचित्य साधत समृद्धी महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे। नाशिक सिन्नर संगमनेर अकोले परिसरातील नागरिक सहभागी होणार आहेत। मूळ मार्ग बदलून नाशिक शिर्डी अहिल्यानगर पुणे वळणदार मार्गाचा प्रस्ताव आणल्याने नागरिक आक्रमक झालेले आहेत। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीसही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेत। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून पर्यायी मार्गांचं नियोजन करण्यात आलं। समृद्धी महामार्गावर वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिलेला आहे। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, आपल्याला सांगतील नेमका हा रास्ता रोको कशासाठी आहे, नेमक्या मागण्या काय आहेत आणि कशा प्रकारे प्रतिसाद मिळेल अशी शक्यता दिसते। किरण, विक्रांत, आता मी ज्या ठिकाणी आहे तो गोंदे परिसर आहे। सिन्नर पासून अवघ्या काही मिनिटांवर असलेला हा परिसर आहे। याच परिसरापासून थेट पुण्यापर्यंत जवळपास 6 ठिकाणी आजच्या दिवशी नाशिक पुणे ही जी हायस्पीड रेल्वे आहे ती सरळ मार्गानेच व्हावी यासाठीचं चक्काजाम आंदोलन केलं जात आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी हे आंदोलन होत आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता शेतकरी एकवटायला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात आमदार सत्यजित तांबे आणि खासदार राजाभाऊ वाजे उपस्थित असणार आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। मात्र जो मध्यंतरीच्या काळामध्ये नाशिक शिर्डी अहिल्यानगर आणि पुणे अशा मार्गे जो प्रस्तावित रेल्वे मार्ग होता तो होऊ नये, जो मूळ मार्ग होता नाशिक अकोले आणि पुढे जाऊन चाकण मार्गे पुणे अशा स्वरूपाचा जो रेल्वे मार्ग होता तोच कायम ठेवावा अशा स्वरूपाची मागणी आहे। हे जे शेतकरी आहे हे परिसरातले शेतकरी आहेत। यांची अनेक मुलं नातेवाईक हे पुण्यामध्ये काम करतात आणि त्यांच्या दृष्टीनं हाच मार्ग योग्य आहे अशा स्वरूपाची भूमिका सुद्धा त्यांची आहे। त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे थोडक्यात? ही जी रेल्वे आहे ती पुणे ते नाशिक सरळ मार्गाने झाली पाहिजे व या परिसराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ती अतिशय गरजेची आहे। हा जो ट्रँगल आहे मुंबई पुणे नाशिक अशीच ती रेल्वे झाली पाहिजे। तुमचं काय म्हणणं? ही रेल्वे होणं खूप गरजेचं आहे। आमचे तरुण विद्यार्थी असतील ते पुण्यामध्ये शिक्षण घेतात, काही पुण्यामध्ये नोकरी करतात। आज घरोघरी जर आपण बघितलं असेल तर शेतकरी वर्गातून आज त्या मुलांना त्या ठिकाणी नोकरीसाठी पुण्यात जावं लागतं, शिक्षणासाठी जावं लागतं। आणि आता ही जी रेल्वे आहे नाशिक शिर्डी नगर आणि पुणे ही पुण्याहून पुणतांबा जी म्हण जुनी आहे त्याप्रमाणे होते आहे। खऱ्या अर्थानं ही नाशिक सिन्नर संगमनेर आळेफाटा अशाच मार्गाने ती झाली पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी संघर्ष करणार आहोत। आपण बघतोय की या ठिकाणी राजाभाऊ वाजे हे सुद्धा पोहोचलेले आहेत। आंदोलनकर्ते त्यांच्या भेटीसाठी जात आहे। राजाभाऊ वाजे यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी नाशिकचे खासदार पोहोचलेले। राजाभाऊ, खरं म्हणजे ही रेल्वे सेवा अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षेत आहे। कधी सुरू होईल अशी चर्चा सुरू असताना परत मार्ग बदल आणि याच्या गोंधळातच अडकलेली आहे। आपली भूमिका काय आहे? माझी भूमिका प्रथमपासून हीच आहे की ही रेल्वे जो सर्वे पूर्वी झालेला आहे की नाशिकहून संगमनेर मार्गे पुण्याला जावं, चाकण आणि हे आपलं सिन्नर नाशिक आणि चाकण हे महत्त्वाचे गावं जोडले जावेत यासाठी मी प्रथमपासून प्रयत्न केला आहे। 2 वर्षे मी प्रयत्न करतो आहोत। परवा बुधवारी मी आमदार सीमाताई हिरे यांच्यासोबतही रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली होती। त्यांनाही याबाबत लोकांचे काय म्हणणं आहे, जनभावना काय ही त्यांच्या कानापर्यंत घातलेली आहे। आणि त्यांनी आता पुन्हा JMRTCचा जो टेलिस्कोप आहे ज्याच्यामुळे ही अडचण होती असं एक सुचवलं होतं किंवा त्यांनी सांगण्यात आलं होतं आपल्याला। तर त्यांनी आता त्या दिवशी असं सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे एक कमिटी स्थापन करू, त्याच्यात अनिल काकोडकर साहेब आहेत जे शास्त्रज्ञ आहेत त्यांची नेमणूक करू आणि त्याबरोबरच रेल्वे बोर्डाचे जे डायरेक्टर इन्फ्रास्ट्रक्चर आहेत ते असतील आणि ही महाराष्ट्र राज्याची आणि केंद्र सरकारची एक संयुक्त समिती राहील। त्यांनी आता पुन्हा एक सर्वे करावा आणि त्याच्यातून निर्णय घ्यावा असं रेल्वे मंत्र्यांचं म्हणणं होतं।
शेतकऱ्यांमध्ये आक्रमकता दिसते आणि विशेषतः या सगळ्या दरम्यान शेतकऱ्यांमध्ये आणि परिसरातल्या नागरिकांमध्ये आक्रमकता आहे. असं जे पुण्याहून पुलतांबा जी म्हण आहे त्या पद्धतीनंच हे होतंय. शिर्डी मार्गे 8 तास का केला जातोय? सरळ जर ही रेल्वे सेवा होत असेल तर विषय सर्वांचंच म्हणणं तेच आहे की बऱ्याच अंशी काही ठिकाणी केंद्र सरकारने पैसे जो रेल्वेसाठी त्यांनी काही जमीन अधिग्रहित केलेली आहे, काही कोटी रुपये खर्च करून शेतकऱ्यांकडून जमिनी घेतलेल्या आहेत आणि मग हे असं हे झालं असताना पुन्हा हा कोणता निर्णय घेतला की ही रेल्वे सेवा इथून न करता बाजूनी करावी. एकतर नाशिक आणि पुन्हा 2-2.5 तासात जावं अशी खूप लोकांची, नाशिककरांची खूप दिवसाची इच्छा आहे. ते एक स्वप्न आहे, ते साकार व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असताना ते होईल असं जेव्हा एक अंदाज आला, अचानकपणे 2 वर्ष 2.5 वर्षापूर्वी एक निर्णय झाला आणि ती रेल्वे सेवा सरळ न जाता ती शिर्डी मार्गे जाईल असं सांगण्यात आलं. हा जे आपण म्हटले की पुण्याहून पुलतांबा आहे, हा तसाच प्रकार आहे. परंतु शासनाचं लक्ष वेधण्यासाठी वेगळे प्रकार आपण करतोय. त्याच्यातलंच एक चक्काजाम आंदोलन आदरणीय सच्चिदानंद दादा असतील, आम्ही करतोय. सर्व शेतकऱ्यांची इच्छा हीच आहे की या बाजूनीच रेल्वे मार्ग जावा. याला 2 कारणं आहेत. एक तर दोन्ही इंडस्ट्रीयल झोन आहेत. एक नाशिक आहे, सिन्नर आहे, चाकण आहे, पुणा आहे. हे दोन्ही झोन जोडल्या जावेत. तसंच शेतकऱ्यांचा जो माल आहे तो रेल्वेने पुण्याला किंवा त्या दक्षिण भारतात जाण्यासाठी हा रेल्वे मार्ग उपलब्ध व्हावा ही सुद्धा सर्वांची भावना आहे. म्हणून शेतकरी असतील, उद्योजक असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, विद्यार्थी असतील जे पुण्याला शिकायला जातात, नोकरी करणारे खूप लोक IT क्षेत्रामध्ये पुण्याला नोकरी करण्यासाठी नाशिकचे खूप मुलं पुण्याला स्थायिक झालेले आहेत. त्यांना येण्या जाण्याला ही रेल्वे सोयीस्कर होईल असं सर्वांचंच मत आहे. परंतु रेल्वे मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की शिर्डी मार्गे जर रेल्वे गेली तर एक 20 ते 25 मिनिटाचा फक्त फरक पडणार आहे. त्यामुळे तुम्ही सहन करावा. परंतु जे आंदोलन आणि ह्या सर्व गोष्टी आहेत त्यामुळे आता त्यांनी नवीन समिती स्थापन करून एक वेगळा निर्णय घेण्याची प्रक्रिया चालू करू असं आश्वासन दिलेलं आहे. आता त्याच्यात काय होईल ते पाहूया. वर्ण त्रिकोणातलं नाशिक एक महत्त्वाचं शहर आहे. त्या शहराचे तुम्ही खासदार सुद्धा आहात आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नाशिक मागे पडत असताना या सगळ्या निमित्तानं चालना मिळाली असती नाशिकला. मग हा नेमका मार्ग बदलण्याचा घाट कोण घालतंय? कोण अडथळा निर्माण करतंय? हा शासनाचा निर्णय आहे असं रेल्वे मंत्र्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनाही असं वाटतंय की शिर्डी आणि नाशिक जोडल्या जाईल. परंतु शिर्डी नाशिक जो रस्ता वाहतूक आहे ती एकदम योग्य तऱ्हेने आहे. त्यामुळे तिथं काही अडचण नाही. रेल्वेची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण तिकडून येताना मनमाडून डायरेक्ट शिर्डीला जाता येते, नगरहून शिर्डीला जाता येते. सिन्नरहून किंवा नाशिकहून शिर्डीला जाण्यासाठी रेल्वेची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. परंतु आणि सर्वसामान्य लोकांची तीच भावना आहे. परंतु शासनाने निर्णय घेतला आहे त्याच्या विरोधात आपण आंदोलन करतोय, आम्ही निवेदन देतोय. मी लोकसभेतही बऱ्याच वेळा त्यावर चर्चा घडून आणण्याचा प्रयत्न केला आहे. आदरणीय अमोलदादा कोल्हे यांनी सुद्धा खूप प्रयत्न ते करतायत. ज्या सायंटिफिक गोष्टी आहेत, ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्यांचा अभ्यास त्यांचा झालेला आहे आणि आम्ही सगळेच मिळून भाऊसाहेब वागचौरे असतील, आदरणीय लंके साहेब असतील, आदरणीय अमोलदादा कोल्हे असतील, मी असेल, आम्ही सर्वजण या क्षेत्रातील जे लोकसभेचे सदस्य आहोत आम्ही सर्वजण मिळून तो प्रयत्न करत आहोत. धन्यवाद.